झी 24 तास एक पाऊल पुढे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज येते आहे। बातमी आहे राज ठाकरे संदर्भातली। राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष हे आता महाराष्ट्राच्या राज्यव्यापी दौऱ्यावर निघणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याचा दौरा करणार आहेत। गेल्या काही दिवसातल्या वादळी घडामोडींनंतर आणि शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर राज ठाकरे यांचा दौरा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। कोल्हापुरात राज हे आपली सभा घेणार आहेत। 5 फेब्रुवारी ते 9 मार्च पर्यंत त्यांचा हा वादळी दौरा असणार आहे। संपर्क अध्यक्षांच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यभरातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना तयारीचे आदेश देण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत। दिनेश, काय सांगाल? राज ठाकरे पुन्हा एकदा संघटना बांधणीच्या आणि नेतृत्वाच्या पातळीवर आता स्वतः आक्रमक झालेले दिसत आहेत। राज्याचा दौरा करतायत, काय सांगाल याबद्दल? ऋषी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला सुरुवात केलेली आहे। आज मनसेच्या राजगड येथील कार्यालयात जिल्हा संपर्क अध्यक्षांची मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये राज ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा त्याचं शेड्यूल ठरवण्यात आलं। 5 फेब्रुवारी पासून हा दौरा सुरू होतो आहे आणि हा 9 मार्च पर्यंत म्हणजे मनसेच्या वर्धापन दिनापर्यंत हा दौरा चालणार। सुमारे महिनाभराचा हा दौरा आहे। कोल्हापूर पासून या दौऱ्याला सुरुवात होईल। कोल्हापूरमध्ये पहिली जाहीर सभा होईल आणि त्यानंतर पुढे हा संपूर्ण महाराष्ट्रभर राज ठाकरे यांचा दौरा सुरू राहील। या सर्व दौऱ्यामध्ये ते महाराष्ट्रातल्या विविध विषयांवर आपली भूमिका मांडतील आणि एकूणच निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने हा सर्व दौरा आहे। यामध्ये संघटनात्मक जे फेरबदल आहेत तेही दिसतील। तसंच ज्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे किंवा दुष्काळाचा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे या विषयांवरही राज ठाकरे या दौऱ्यामध्ये आपलं जी काही भूमिका आहे ती व्यक्त करतील। संपूर्ण राज्यव्यापी दौरा त्याच्यामध्ये मनसेची निवडणुकीच्या दृष्टीने निर्णायक वाटचाल असेल। नक्कीच अवघं एक वर्ष उरलेलं आहे। 2014च्या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत। पण एकूणच दिनेश, जर सगळ्याच पक्षांची परिस्थिती पाहिली तर निष्ठावान ते घुसमटीची भाषा करतायत। मनसेतही अतिशय आरोप होत आहेत। अशा साऱ्या पार्श्वभूमीवर राज यांचा दौरा होतोय। हा दौरा अतिशय महत्त्वाचाच म्हटला पाहिजे। धन्यवाद दिनेश या साऱ्या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।